Unicellular trichomes are single unicellular trichomes, elongated on branch and sometimes from branches in formation. Calotropis procera ज्याला आपण रुस्किलचं प्लांट्स म्हणतो, यामध्ये so they are present from lot of or both the sides of the leaf are present and sometimes present from the stem parts. The main function from loss of gases and water vapors are very negligible amount or sometimes from the very low rate of transpirations. त्यांचे जे लॉस ऑफ वॉटर वेपर जर होत असेल तर ते मात्र कमीत कमी व्हायला पाहिजे. याच्यासाठी द नेक्स्ट इज अ लॅन्टेना इंडिका ब्रँच ट्रायकोम्स मेंबर्स ऑफ कंपोजिटी अँड कॉन्व्होलेसी. कंपोजिटी अँड कॉन्व्होलेसी. आता याच्यामध्ये युनिसेल्युलर म्हटलं सो दे आर प्रेझेंट्स फ्रॉम इपिडर्मल पार्ट्स. या ठिकाणी इपिडर्मल पार्ट असणार आहे आणि इपिडर्मल पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द क्युटिकल्स पार्ट्स अँड लार्ज a small trichomes are present from unicellular formation. So they are tip portions are very pointed or poisonous substance are present in insides, sometimes from insect and pest to attach and that infected from the organism or pathogens. जो पॅथोजन असणार जे ऑर्गॅनिझम असेल त्याला इन्फेक्शन करण्याचं काम मात्र ते ट्रायकोम्स करतात. म्हणून त्या ठिकाणी शक्यतो कुठल्या प्रकारचे इन्सेक्ट किंवा पेस्ट जर असेल तर त्याच्यावर अटॅक करत नाहीत. फॉर एक्झाम्पल कॅलाट्रॉपिस. रुस्किलच्या झाडाला तुम्हाला कधीच दिसलं नाही की त्याला शेतकरी त्या ठिकाणी स्प्रे मारत आहे, कधी कधी त्याला इन्फेक्शन झालं असं आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. कारण की त्याचे जे ट्रायकोम्स असणार त्याच्यामध्ये ऑलरेडी एक आहे पॉयझनस सबस्टन्स प्रेझेंट असणार आहे. असे अनेक त्या ठिकाणी असणार आहे. अँड अनदर फ्रॉम द मल्टी ब्रँचेस. मल्टी ब्रँचेस आर समटाईम फ्रॉम अ ग्रुप इन फॉर्मेशन. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर द ब्रँच ट्रायकोम्स मेंबर्स कॉम्पोजिटी आर कॉन्व्होलेसी. ब्रँच ट्रायकोम्स यामध्ये जर आपण पाहिलं तर बरेच वेळेस त्या ठिकाणी युनिसेल्युलर फॉर्ममध्ये या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचे अरेंजमेंट असणार. सो मोर दॅन 2 ट्रायकोम्स आर अरेंज ॲट सिंगल पार्ट्स. एकाच पार्टला एकाच इपिडर्मल पार्ट्सला त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. अँड नंबर ऑफ ब्रँचेस इन कंडिशन. बरेच वेळेस त्या ठिकाणी ब्रँचेसचे ते ट्रायकोम्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल कॉन्व्होलेसी ऑर समटाईम्स कंपोजिटी मेंबर्स. कंपोजिटीच्या बाबतीत मी असं म्हणेल तुम्ही ज्याला आपण एक दांडी म्हणतो, कधी कधी त्याला आपण घावपाला, बरोबर आहे, ज्याला एक छोटे छोटे फुले येतात किंवा सनफ्लावर घ्या कंपोजिटीचे मेंबरचे, त्याचे देखील त्याच्या स्किनला हेअर्स असतात किंवा कॉन्व्होलेसीचे मेंबर्स असणार आहे. गिलके दोडकीचे जे वेल असेल ते जर तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्या पूर्ण बॉडीला त्या ठिकाणी थोडे स्पाईन असतात बघा. तुम्ही नीट जर पाहिलं त्या काटेरीसारखं त्यांचे पानं लागतात, रफ लागतात, ते सॉफ्ट लागणार नाही, थोडेसे रफ असणार आहे. मल्टीसेल्युलर ब्रँचेस फॉर्मेशन फ्रॉम द ट्रायकोम्स आर प्रेझेंट. त्यांचे जे ट्रायकोम्स असेल ते मात्र ब्रँचेस असणार आहे. मोर दॅन 2 नंबर्स ऑफ द ट्रायकोम्स आर प्रेझेंट ऑर सिंगल सेल्स. एकाच सेलला त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी फॉर्म झालेले असणार आहे. देन नेक्स्ट इज अ मल्टीसेल्युलर ट्रायकोम्स ऑर युनिसेरेट ऑर मल्टीसेरेट. युनिसेरेट ऑर मल्टीसेरेट. युनिसेरेट म्हणजे काय? मोर दॅन 2 नंबर ऑफ द सेल्स आर अरेंज ॲट द सिंगल और लिनियरली आर अरेंज. म्हणजे या ठिकाणी मल्टीसेल्युलरमध्ये आपल्याला काय दिसणार आहे तर 2 किंवा 2पेक्षा जास्त असे ते सेल्युलर फॉर्म्समध्ये त्या ठिकाणी असणार आहे. त्याला आपण म्हणणार आहोत मल्टीसेल्युलर ऑर युनिसेरिएट ऑर मल्टीसेरिएट. इथं जर आपण पाहिलं ते काय मल्टीसेल्युलर 1 2 3 4 आणि 5 सेलपासून तयार झालेत म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत मल्टीसेल्युलर. और युनिसेरिएट काय म्हटलेलं आहे एकच असेल म्हणून आपण त्याला युनिसेरिएट म्हटलं. मल्टीसेरिएट म्हणजे काय मोर दॅन 2 नंबर्स ऑफ द अरेंज फॉर एक्झाम्पल ब्रँच फॉर्मेशन. आणि ते मात्र कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे ब्रँचेस फॉर्मेशनमध्ये असणार आहे. आता याच्यामध्ये युनिसेल्युलर ब्रँचेस आपण म्हटलं होतं, याच्यामध्ये आपण मल्टीसेल्युलर ब्रँचेस म्हणतोय. जर सिंगल असेल तर आपण त्याला युनिसेरेट म्हणणार आहोत आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त जर असेल तर त्याला आपण मल्टीसेरेट म्हणणार आहोत. ओके. सो ट्रायकोम्स which made up of more than 1 cell is known as multicellular trichome. more than 1 किंवा more than 2. जर आपण त्या ठिकाणी more than 2 शब्द वापरतो तुम्ही तो शब्द वापरू शकतात, more than 1 पण वापरू शकतात. एकापेक्षा जास्त सेल असेल किंवा 2पेक्षा जास्त, ओके, 2पेक्षा जास्त जर असेल तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर हेअर्स युजली 2 पार्ट्स फूट अँड बॉडी. जो खालचा पार्ट जर असेल तर आपण त्याला म्हणणार की हा एवढा जर पार्ट असेल तर त्याला आपण म्हणणार फूट, सॉरी फूट. आणि हा जो पार्ट असेल तर तो मात्र
body. Foot and body. The basal part of the remains embedded in epidermis is the foot and other which project out in the body. इपिडर्मल पार्टला जो फिक्स केलेला पार्ट असेल त्याला आपण म्हणणार आहोत फूट रिजन आणि इपिडर्मल पार्टचा जो वरचा पार्ट जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत बॉडी. ओके. सो सिंगल लेअर रोज अँड सेव्हरल रोज, सिंगल रोज अँड सेव्हरल रोज अशी एक किंवा दोन किंवा चार यांची त्या ठिकाणी अरेंजमेंट असणार आहे तर आपण त्याला म्हणणार आहोत मल्टीसेल्युलर. फॉर एक्झाम्पल कुकरबिटा, कुकियम सटॅवा, इफोर्बिया, हिर्टा अँड सॉलेनम नायग्रम. Several rows of cells called as a multiserrate Solanum melanogaena and Potelica oleracea. So these are example from scientific words. आता हे Solanum tuberosum आपण जर म्हटलं ज्याला आपण रताळू म्हणतो त्या रताळूचे जे लीफ असणार आहे त्या लीफला त्या ठिकाणी अरेंजमेंट असणार आहे. और समटाइम फ्रॉम द कुकरबिटा, कुकरबिटामध्ये पण आपण पाहतो की काही जे प्लांट्स असणार आहे त्याला मात्र हे मल्टीसेल्युलर फॉर्मेशन्समध्ये आपण पाहू शकतो किंवा मल्टीसेरेड फॉर्ममध्ये आपल्याला ते ट्रायकॉम्स आढळणार आहे. कानुलेसीचे मेंबर्स असणार आहे जेणेकरून त्याला आपण निळे फुलं येतात त्यांना मोठे, ज्याला आपण गारवेल सारखा म्हणतो ते कॉनुलेसीचे मेंबर्स असणार आहे. आणि कुकरबिटाचे मेंबर जर असेल तर ते मात्र गिलके दोडकीचा वेल जर असेल ते कुठले पण कुकुंबर जे असेल हे सगळे त्या कुकरबिटाचे मेंबर्स असणार आहे. ओके. देन नेक्स्ट इज अ ग्लँड्युलर हेअर. पुढचं या ठिकाणी पॉइंट्स ग्लँड्युलर हेअर्स. इपिडर्मल पोर्शन्स आर फिक्स्ड फ्रॉम द फूट रिजन्स अँड अबव द पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द ग्लँड्युलर फॉर्मेशन. म्हणजे या ठिकाणी आपण पहिला पार्ट मी तुम्हाला सांगितला ऑन ब्रँच युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मी दोन्ही तुम्हाला एकाच याच्यात सांगितलेलं आहे. मल्टीसेल्युलरमध्ये काय असणार आहे मोर दॅन 2 नंबर ऑफ द सेल्स आर अरेंज ॲट द सिंगल और लिनियरली आर अरेंज और सिंगल रॅचेस असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे एका पाठोपाठ त्या ठिकाणी अरेंजमेंट असणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये ओनली फॉर सिंगल सेल्स अँड सिंगल न्यूक्लियस आर प्रेझेंट बट दिस रिजन्स आर प्रेझेंट मल्टीसेल्युलर अँड ईच सेल्स आर प्रेझेंट ऑन सिंगल न्यूक्लियस. प्रत्येक याच्यामध्ये मात्र एक न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. मल्टी सिरेट असणार आहे. लॅटरल ब्रँचेस आर प्रेझेंट, या ठिकाणी लॅटरल ब्रँचेस देखील त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. त्यानंतर पुढचं एक ग्लँड्युलर हेअर्स. सो ग्लँड्युलर हेअर्स मल्टीसेल्युलर अँड टीप पोर्शन्स आर अरेंज. सपोज या ठिकाणी यांची जे सेल असेल ती या पद्धतीने असणार आहे अँड लार्ज पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द ग्लँड्युलर इन्फॉर्मेशन. ग्लँड्युलर इन्फॉर्मेशन अँड these regions are present from a sticky substances and poisonous substances are present. इथं जर असेल तर ते मात्र स्टिकी सबस्टन्स किंवा पॉयझनस सबस्टन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत. यामध्ये glandular hairs, the trichomes which secrete various substances including water, nectar, resin or poisonous acidic substance, mucilage and terpenes are known as glandular trichomes. कधी त्या ठिकाणी टर्पेंटाइन्स आपण त्याला म्हणणार आहेत, कधी त्या ठिकाणी म्युसिलेज सबस्टन्स, स्टिकी सबस्टन्स, सेल्युलोजिक सबस्टन्स, पॉयझनस सबस्टन्स डिपेंड फ्रॉम काइंड ऑफ प्लांट स्पीसीज. मग ते प्लांट स्पीसीज कुठलं आहे याच्यावर ते डिपेंड असणार आहे. द टिपिकल ग्लँड्युलर हेअर ऑफ 2 पार्ट्स स्टॉक अँड हेड. स्टॉक अँड हेड हा एवढा जो पार्ट असेल तो मात्र स्टॉक आणि हा वरचा जो पार्ट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत हेड रिजन्स. पॉयझनस सबस्टन्स आर प्रेझेंट फ्रॉम द हेड पार्ट आणि इथं मात्र पॉयझनस सबस्टन्स जर असेल तर तिथं मात्र काय हेड पार्टला त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. The stalk is a unicellular and multicellular. Unicellular and multicellular. So sometimes from the unicellular are arranged from the linearly one above the other and each cells are present single nucleus. प्रत्येक सेल्युलर्स मध्ये एक एक न्यूक्लियस त्या प्रेझेंट असणार आहे. But tip portions are glandular cells. Head are very large in size. त्या ग्लँड्युलर सेल्स मध्ये त्या ग्लँड्युलर हेअर्स मध्ये सगळ्यात वरचं जे सेल असेल ती मात्र थोडीशी ब्लड त्या ठिकाणी थोडीशी मोठी झाली असणार आहे. पॉयझनस सबस्टन्स आर प्रेझेंट फ्रॉम द ग्लँड्युलर पार्ट ऑर हेड रिजन, लार्ज न्यूक्लियस अँड लार्ज सेल्स.
It passes one or more secretory cells or glands. The cells of head are covered with cuticles. याचा सराउंडेड पार्ट्समध्ये देखील त्या ठिकाणी काय असणार आहे, क्युटिकल पार्ट्स आर प्रोटेक्टिव्ह फंक्शन. त्याला प्रोटेक्शन करणारा पार्ट देखील तेवढाच त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. ओके. The unicellular and multicellular glandular hairs are found distributed on different parts of the body. बऱ्याचशा पार्ट्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बट मोस्ट ऑफ द प्रेझेंट इन लिफ अँड फ्लावर्स. बरेच वेळेस त्या ठिकाणी ग्लँड्युलर पार्ट जर असेल तर लिपमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की लिपमध्ये एक तर प्रोटेक्शन करण्यासाठी आणि फ्लावरमध्ये जर असेल तर समटाईम्स फ्रॉम टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. कधी त्या ठिकाणी जे ग्लँड्स असणार आहेत ते ग्लँड मात्र बरेचसे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी थ्रू द मेन पर्पज फ्रॉम द पॉलिनेशन. अँड सम फ्लावर्स आर पॉयझनस. काही फ्लावर जर असेल ते मात्र पॉयझनस असणार आहे. आता ते पॉयझन त्याच्यामध्ये नाही राहत, तर खरं त्या ठिकाणी जे ग्लँड्युलर पार्ट्स असणार आहे त्या ग्लँड्युलर्समुळे त्या ठिकाणी ते पॉयझनस असणार आहे. म्हणून शक्यतो त्या ठिकाणी इन्सेक्ट अटॅक जरी झाले, त्याच्यावर अटॅक जरी केला तर ते मात्र बऱ्याच वेळेस ते डेड होतात. बऱ्याच वेळेस मोस्ट ऑफ टाईम. हां, त्याच्या बॉडीला जर कुठं कट झालं असेल तर त्यावेळेस ते फ्लावर जर असेल तर ते मात्र गळून पडतात. त्याला फॉल डाऊन म्हणतो आपण त्याला. ओके. ड्रॉपिंग ऑफ फ्लावर. द युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ग्लँड्युलर हेअर्स आर फाउंड डिस्ट्रीब्युटेड ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. बऱ्याचशा दुसऱ्या पार्ट्समध्ये त्या ठिकाणी विखुरलेले असणार आहे. दे मे बी युनिसेरेट ऑर मल्टीसेरेट. दे कॅन ऑल्सो एक्झिस्ट द आयदर ब्रँच्ड ऑर अनब्रँच. कधी कधी त्या ठिकाणी अनब्रँच असणार आहे, मात्र मोस्ट ऑफ टाईम अनब्रँच अँड ब्रँच फॉर्मेशन. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ब्रँच फॉर्मेशनमध्ये पण असणार आहे. बघा याच्यात एक दिलेलं आहे एक्झाम्पल, पण खूप परिचित आहे आपल्या सगळ्यांना. सच ए हेअर्स आर फाउंड प्लांट लाईक इन अ टोबॅको. तंबाखूचं झाड असणार आहे, त्याचे जे बॉडी असणार आहे त्याच्यामध्ये ते ग्लँडुलस असणार आहे. निकोटेना प्लुबॅगो अँड बोरेव्हिया. आता याचं मेन फंक्शन काय असणार आहे बघा, ग्लँड्युलर हेअरचं मेन फंक्शन असणार आहे. सो रिपेल द हर्बिवोरस लाईक स्नेल्स अँड इन्सेक्ट्स. ग्लँड्युलर हेअर्स रिपेल्स म्हणजे स्नेलपासून म्हणा, कधी कधी त्या ठिकाणी बरेचसे जे काही इन्सेक्ट असेल त्यापासून संरक्षण करण्यासाठी त्या हर्बिवोरस प्लांटला त्या ठिकाणी ग्लँड्युलर हेअर्स हे प्रेझेंट असणार आहे. ग्लँड्युलर ट्रायकोम्स मे एक्झ्युड्स अ स्टिकी सबस्टन्स. मी तुम्हाला आधी सांगतो आहे, ग्लँड्युलर हेअर जर असेल याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, स्टिकी सबस्टन्स हे प्रेझेंट असणार आहे. इंट्रॅप अँड इमोबलाइज स्मॉल इन्सेक्ट्स or they may contain toxic constituent making unpalatable. टॉक्झिक कॉन्स्टिट्युएंट म्हणजे त्याच्यामध्ये टॉक्झिक सबस्टन्स हा प्रेझेंट असणार आहे. अनपॅलेटेबल्स म्हणजे तो आपल्याला वाटणार पण नाही की ते पॉयझनस आहे, मात्र त्यांच्यामध्ये हे पॉयझनस प्रेझेंट असणार आहे. मोस्ट ऑफ द ग्रामिनी मेंबर्स, काही वेळेस त्या ठिकाणी आपण त्याला ग्रामिनी मेंबर्समध्ये सुद्धा म्हणजे ज्याला आपण केना म्हणतो, कधी कधी आपण त्याला केनपट म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा ते ग्लँड्युलर पार्ट्स हा प्रेझेंट असणार आहे. जे त्याचे स्पॅथ असणार आहे ज्याला आपण ब्रॅक म्हणतो, तर त्या ब्रॅकमध्ये देखील त्या ठिकाणी बरेचसे काटे असणार आहे. आणि आतला जे कवर असणार आहे याच्यामध्ये आपल्याला स्टिकी सबस्टन्स प्रेझेंट असणार आहे. सो दे आर पॉयझनस फ्रॉम लॉट ऑफ इन्सेक्ट्स अँड पेस्ट. जे काही इन्सेक्ट असणार, जे काही पेस्ट असेल त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्या स्पॅथमध्ये म्हणा, कधी कधी त्या ठिकाणी त्या फ्रुटिंग पार्ट्स फ्लॉवरिंग पार्ट्समध्ये आपल्याला स्टिकी सबस्टन्स ते रिलीज करतात, ते ग्लँड्युलर पार्ट्स टू प्रोटेक्ट और these are present from the poisonous conditions. Then second function, it helps to the plant retain water and creation protective barrier in plant surface. Retain water, एक तर ते वॉटर जर असेल त्याला रिटेन करण्यासाठी, आणि दुसरं जर असेल तर ते मात्र प्रोटेक्ट बॅरियर ऑफ प्लांट सरफेस. जे प्लांट सरफेस इन्सेक्ट आणि पेस्ट याच्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांना मदत होते. आणि दुसरं जे पार्ट असणार आहे त्यामध्ये रिटेन वॉटर का म्हटलेलं आहे, कारण की ज्यावेळेस तो पाऊस जर पडेल तर त्यावेळेस मात्र त्या ग्लँड्युलर हेअरच्या सराउंडेडमध्ये पाणी थोडासा वेळ त्या ठिकाणी धरून ठेवतात. त्या पानांवर त्या ठिकाणी पाणी हे चिटकून राहतं असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे ऑपरेशन जे पिरियड असणार त्यांचं, हे ऑपरेशन जे होणार आहे ते मात्र होत नाहीत. वॉटर जे लॉस व्हायला पाहिजे, रिटेन्शन ऑफ वॉटर म्हणजे ते पाणी त्याच्यावर जर पडलं तर त्या लिफवर ते लगेच ते ॲब्सॉर्ब करतात. उदाहरणार्थ मी असं म्हणेल, याच्यामध्ये एक थोडासा फिजिओलॉजिकल पार्ट्स आहे.